साईबाबी संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. जतीन पहिले षटक मार्गस्थ, पहिला बॉल टॉस बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न हलक्या हातानं, सन्मान सिंगल साठी धावांचा श्री गणेश या ठिकाणी होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयेश बनसोडे सोबत ऋतिक पागी बाबू. मॅच खूप महत्वाची असणार आहे. साईबाबीचा संघ समोर आहे, एका बाजूला जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 1 धावा धावपलकावर. एक मिनिट थांबायचं पंच थांबायचं. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडूला सिंगल साठी. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावपलकावर. चौथा क्वार्टर फायनल सामना जो आपला भेटीला आलाय या APL सीझन 2 2024. मागील पर्व आठवतंय, हेच ते मैदान आणि आगाची संघ चॅम्पियन झाला होता पहिल्या पर्वामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. टाळ्या वाजताय, त्याचं कारण आहे दोन्ही संघ आतापर्यंत ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केलाय ग्रुप स्टेज मध्ये आणि पुन्हा एकदा ग्रुप स्टेज मध्ये परफॉर्मन्स करता समोर आल्यात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 3 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ, जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा चेंडू गेलाय सिंगल साठी. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट. पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत ऋतिक पागे बाबू आणि जयेश बनसोडे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर पहिलं षटक घेऊन जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान, दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल साठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 5 धावा धावपलकावर. यापुढे येणारी मॅच सुद्धा खूप महत्वाची आहे. एक असा संघ जो कालच्या दिवसामध्ये लगातार 2 मॅच जिंकून क्वालिफायच्या दिशेने वळाला होता, एकविरा नारंगी संघ. तर समोर मागील वर्षाची जी शेवटची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता तेजस 11चा संघ. 2 संघ समोर समोर येणार, परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. सुमित कदम नवीन गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक मार्गस्थ, 5 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला हादरा जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. ऋतिक पागी बाबू बॅक टू द पवेलियन गॉन. क्वार्टर फायनल मॅच मध्ये या प्रकारचं बाद होणं ही खूप खंतीची गोष्ट आहे. आतापर्यंत सुमित कदमने काय जबरदस्त पहिला चेंडू हातलात असताना ब्रेक थ्रू आणून दिलाय साईबाबी संघाला. हो यावेळेला ऑन साइडला, परंतु चांगली फिल्डिंग येतोय. डॉट बॉल. आकाश सालुंके नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. हलक्या हाताने सन्मान दिला गेला, वेगाने आलाय. क्या बात आहे. हा स्वतः जाऊन चेंडूला पकडल्याने त्यानंतर फेकी सुद्धा केली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. त्यामुळे 1 धाव आतापर्यंत. धावफलक जर बघितलं तर 6 धावा धावफलकावर. हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी. 5 षटक कशा प्रकारे आतापर्यंत ब्रेक थ्रू आणून दिला तर पहिल्याच चेंडूवर, परंतु त्यानंतर फक्त 2च धावा आल्यात आतापर्यंत 4 चेंडू मध्ये. हलक्या हाताने पुन्हा एकदा सुमित. हो 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 फेकी होईपर्यंत 1च धाव. 8 धावा धावपलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील, जिकडे सुमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला. हो हो यावेळी चेंडू गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सी मार्ग पार. APL चौकार.
तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। थँक्यू डीजे। 2 षटकांचा खेळ संपलाय। 12 धावा धावपलकावर 6ची सरासरी आतापर्यंत। आणि जयेश बनसोडेच्या बॅट मधून शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर चौकार आला होता। तिसरा षटक मार्गस्थ आहे। हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला सिंगल साठी। 13 धावा धावपलकावर साहिल आलाय। हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला गेला सिंगल साठी। फहाब आकाश सालुंकेच्या पायाला दुखापत आहे आणि अशोलेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करतोय। कशा प्रकारे आतापर्यंत खेळ चालवलाय जयेश बनसोडे सोबत। हो बराच बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलंय आणि गंभीर सर आमच्या दिशेने वळताय तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय। 15 धावा धावपलकावरती आता 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। तिसरं षटक मार्गस्थ आहे। 2 खेळाडूंमधून चर्चा झाली होती। चर्चा महत्वाची होती कारण मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे। बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न। टॅपच्या साहाय्याने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं सिंगल साठी। प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली आणि विकेट गेल्यानंतर तो शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर चौकार आला होता। त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं होतं आणि आतापर्यंत दोन्ही बॅटरनी मैदानाच्या आतमध्ये तेच केलं। हो यावलेलं काय लेग स्टंपच्या बाहेर असं वाटलं होतं की वाईड जाईल, परंतु चेंडू आतमध्ये आला आणि चेंडूचा संपर्क डायरेक्टली यष्ट्यांवर। विकेटचं पतन। अजून एक मोठा हादरा जीवदानी माऊली फुलपाडा संघाला। थँक्यू। 2 महत्वाचे गडी डगआउटच्या दिशेने गेले आणि दोघांच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता। नवीन बॅटर विजय सावंत मैदानाच्या दिशेने दाखल झालाय। हो आले 9 चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 9 चेंडू असताना डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय। 17 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहे। 4 चेंडूचा खेळ झालाय। साहिल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न। दिशा दिली गेली चेंडूला पाठवलंय सिंगल साठी। 18 धावा धावपलकावर। शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील। हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय सिंगल साठी। षटक संपलंय तिसरं। 19 धावा धावपलकावरती। प्रथम बॅटिंग करत असताना जीवदानी माऊली फुलपाडा संघ क्वार्टर फायनल नंबर 4 ला। या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने। थँक्यू डीजे। शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे नवीन गोलंदाज मिस्टर आर्यन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। 19 धावा धावपलकावर। येणारे 6 चेंडू कशा प्रकारचे आहेत असणार आहेत, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे साईबाबी संघासमोर। खूप मोठी जबाबदारी 2 खेळाडूंवर आले विजय सावंत आणि आकाश साळुंकेवर। पहिला बॉल ऑन साइडला। हो क्या बात आहे, व्हॉट अ फील्ड। यश त्या ठिकाणी होते। शेवटच्यानी अंतिम क्षणाला चेंडूला अडवलं परंतु पंच सांगतायत नो चेंडू आहे म्हणजे नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात। 21 धावा 21 रन। 2 खेळाडूंमधून चर्चा काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं होतं यशने आणि ते 3 धावा वाचवण्यात यश आलं होतं। 21 धावा धावपलकावरती आहेत। आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय। हलक्या हाताने टॅपच्या साहाय्याने ड्राईव्ह केला गेलाय। सन्मान दिलाय चेंडूला सिंगल साठी। 22 रन 22 धावा। किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे हे सुद्धा आता बघणं महत्वाचं असणार आहे। 5 चेंडूचा खेळ येणं शेष या पहिल्या इनिंग मधील।
मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, चेंडू गेला सीमारेषा पार. APL चौकार. सांग भेटशील गवा मी पिंजेशील गवा सांग देशील गवा मला चुम्मा सांग भेटशील गवा मी पिंजेशील गवा सांग देशील गवा मला चुम्मा डीजे मॅडी अगो सुषमा थँक्यू. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. प्रॉपर टायमिंग. पायाला दुखापत असताना या प्रकारचा फटका खेळणं सोपं नाहीये. परंतु आकाश सालुंकेने ते मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दाखवून दिलं. धावपल जर आपण बघितलं तर आतापर्यंत 26 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आर्यन सज्ज होतोय. हलक्या हातानं समोर सन्मान दिला गेलाय. हे की हो हो, सिंगल साठी 27 धावा, 27 रन. आतापर्यंत धावपलकावर 3 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा, शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. तिकडे आर्यन पुन्हा एकदा विजय समोर सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान, चेंडूला सिंगल. आई एकविरन आर्गी कॅप्टन आणि त्यानंतर तेजस 11 कॅप्टन टॉस का बॉसच्या दिशेने येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. आर्यन पुन्हा एकदा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 28 धावा धावपलकर. ओहो, ये क्या हुआ. फुल टॉस चेंडू मिस केलाय की यष्ट्यांच्या बाहेर आहे हे आता पंच दर्शवणार आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. वैभव काय नो आहे? क्या बात आहे, नो नाही आहे. वा फुलटॉस चेंडू मिस केलाय विजय सावंतने. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. 29 धावा धावपलकावर. लास्ट बॉल टू गो. येस. आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा आर्यन सज्ज होतोय. ट्राय केला गेला चेंडूला. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत एकच धाव. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना जीवदानी माऊली फुलपाडा संघ 31 धावांचं टार्गेट सेट केलंय साईबा बी संघासमोर. थँक्यू थांबवतोय. चला दोन्ही कॅप्टन या. आई एकविरा नारंगी आणि त्यानंतर तेजस 11. दोन्ही कॅप्टन या. टॉस केला जाणार आहे.
प्रथम बॅटिंग करत असताना जीवदानी माऊली फुलपाडा संघाने. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय जिकडे आई एकविरा नारंगी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षक निवडलंय आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय तेजस 11 संघाला. एकतीस धावांचा पाठलाग जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक एंडला जतीन तर नॉन स्ट्राईक एंडला ऍज अ कॅप्टन मनीष. तर पहिलं षटक घेऊन ऋतिक पागी बाबू सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्या हातानं ड्राईव्ह केला गेला चेंडूला सिंगल साठी. धावांचा श्री गणेश या ठिकाणी एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव फलकावर. मोठा पाठलाग करत असताना निश्चितच आपण पाहतोय जेसीसी बी संघ जो आहे आतापर्यंत आपण पाहिलं होतं लीग फॉर्मॅटच्या सामन्यांमध्ये लो डिफेंड स्कोअर डिफेंड केला होता. 24 मध्ये 24 डिफेंड केल्या होत्या. तर मात्र फुल अँड डिलिव्हरी चेंडूवरती फटका मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा चांगली आणि एक धाव कंप्लीट झालेली आहे. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ 2 धावा धावफलकावर. 31चा पाठलाग आहे. ऋतिक पागी बाबू पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केला. दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल साठी. सुरुवात चांगली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा याच प्रकारची सुरुवात होती. प्रथम बॅटिंग करत असताना 5 धावांचं षटक होतं आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बाबू सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा तोच फटका एक्झिक्यूट. हो फेकी क्या बात आहे. इतक्या वेगाने आला होता चेंडूवर विजय सावंत. थँक्यू. विजय सावंतची किपिंग असो या फिल्डिंग असो तरबेज असतो सतर्क असतो आणि रेडी असतो. खोलटप्प्यात चेंडू ऑन साइडला मारला फटका निखिल चेंडूवरती येतोय अडवतोय फेकेल. निर्धाव चेंडू पडला जातोय आणि जसे जसे निर्धाव चेंडू पडतील तसे सायबा बी संघाच्या कठीणाई वाढणार आहेत. सरळ बॅटिंग मारला फटका त्या ठिकाणी सुद्धा सूरज चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण फेकी झालेली आहे स्ट्रायकर एंड वरती. परंतु त्या ठिकाणी मनीष इंदिरेकर सुखरूपरित्या पोहोचत असताना बाल बचे यहाँ पर. येस जीवदानी माऊली जाणतोय माहिती आहे त्यांना की मनीषची विकेट किती इम्पॉर्टंट आहे. त्या कारणे आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंड वरती नाही फेकला तर स्ट्राईक एंड वरती फेकला होता की हा मोठा मासा फासला तर या सामन्यामध्ये आपण मजबूत पकड बनवू शकतो किंवा हा सामना आपण खेचून घेऊ शकतो. दरम्यान एक षटक संपलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्या म्हणजे एक आता कमी दिली गेली म्हणजे 6-6 नाही तर 6-5 आलेला आहे. तर त्या ठिकाणी अजून एक ऍडव्हान्टेज वाढलेला आहे. हा ऍडव्हान्टेज वाढण्याचं कारण एकच पहिल्या षटकामध्ये पण त्यांच्या सुद्धा 5 झाले होते. इकडे सुद्धा 5च धावा. 31 धावांचा पाठलाग आहे. यस 31 धावांचा पाठलाग आहे. तर आणि डिफेंड करण्यासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती येतोय सूरज चव्हाण. या अगोदरचा सुरेख पद्धतीने चेंडू अडवला होता आणि आता मात्र गोलंदाजी भूमिका बजावायची आहे. त्यामध्ये लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतरच्या स्वरूपात धावांमध्ये बदल वाढ आणि आता मात्र एक धाव धावून काढली गेलेली आहे. 2 चेंडू 1 चेंडू आणि फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7. बॅटने मारणारा फटका आणि काय घडलंय. हा येस कपड्याला लागून मागून बॅनरला चेंडू लागला. चेंडूने पण फसवलं होतं परंतु अंपायर गंभीरांचं बरोबर लक्ष आहे. कोण फसवू नाही शकणार त्यांना. एक धाव भेटलेल्या चेंडूवरती एका धावण्याची धावसंख्या पुढे सरकते 8 धावा फलकावरती. मात्र आड्या बॅटने जतीनचा प्रयास असफल प्रयास. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. जसे चेंडू पुन्हा एकदा
बॅकफुटला जाऊन यावर समोर फटका एक्झिक्यूट फेकी. ओहो येस फिंगर गॉन अप. फेकीला आले उत्तर. पहिल्या विकेटचं पतन साईबाबी संघाचं. जतीनला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू डीजे. 8 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. गौरव नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. जबाबदारी ऍज अ कॅप्टन वर आली आता मनीषवर आणि बघूया त्या जबाबदारीला कशा प्रकारे पार पडतोय. पण ओहो ये क्या हुआ. बॅकफुटला इतका मागे आला की डायरेक्ट चेंडूने यष्टांचा वेध घेतला. अजून एका विकेटचं पतन. अजून एक मोठा हादरा साईबाबी संघाला. थँक्यू सो मच. आणि कौस्तुभजी असं वाटलं होतं ना की निश्चितच जर तो त्यांनी फटका जर एक्झिक्यूट केला असता ना किंवा स्क्वेअर कट किंवा असा फटका मारला असता ना तर यष्ट्या मला वाटते ठळाक्कन आवाज आला असता. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 9 माफ करा 9. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन तोच फटका एक्झिक्यूट. हो फेकी एका हाताने. क्या बात आहे. फेकी अशा प्रकारे केली होती. बॅकअप चांगला होता त्यामुळे कदाचित ते धावा वाचल्यात. 2 षटकांचा अखेर खेळ संपलाय. 10 धावा धावपलकावर 12-21च्या समीकरणाला आणून ठेवलंय आतापर्यंत जीवदानी माऊली फुलपाडा संघाने. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हे बाकीचे करतात तुझ्यावर टीपी. मीही करतो तुझ्यावर टीपी पण टाइमपास नाही तर ट्रान्सपरंट. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्षे थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला. डीजे. तिसरं षटक मार्गस्थ. नवीन गोलंदाजी मार्कवर जयेश बनसोडे. 12-21चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. इतक्या प्रेशर मध्ये आतापर्यंत आणून दिलं साईबाबी संघाला. हो ये क्या. ये कोणचा स्ट्रोक आहे. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन. सुमित कदमला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू डीजे. 31 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 5 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदललाय आणि इतका खेळ बदललाय ना की पूर्णपणे साईबा संघ दबावामध्ये आला. नक्कीच कारण त्या षटकामध्ये आपण पाहिलं सूरज चव्हाण गोलंदाजी करत होते. सूरज चव्हाण प्रमुख अस्त्र आहे. जीवदानी माऊली संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाने कमाल की कामगिरी केली. त्यामात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या ठिकाणी बॅटीची वरची कडा लागली आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. या एका धावनेची धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय तर 1, 2, 12 12 धावा. येस आता मला वाटते प्रेक्षकांची सुद्धा मनं अशी झालेली आहेत की भरपूर जणांची या ठिकाणी फटका पाहिल्यानंतर रिॲक्शन पाहिला का काय रे काय चाललंय हे. जो येतो परत जातो. जो येतो परत जातो. जर थांबून राहिले धावा फलकावरती 12 1 to 12 12 धावा फलकावरती आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. 8-19चं इक्वेशन आहे. गौरव खेळपट्टीवरती आहे परंतु त्याच्या समोर साथीला एकही फलंदाज असा थांबत नाहीये. बॅटीची कडा. येस एक बोल उंचावून गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं होतोय आणि एक अजून मोठा हादरा बसतोय साईबाबी संघाला.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. जयेश ठाकूर उर्फ चिच्चू भाई फलंदाजी मार्क वरती येत आहेत. ओ हो ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची वरची कडा लागण्यात थोडा काळ हवेत होता चेंडू, परंतु तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. त्या कारणे चेंडू जातो निर्धाव. और बाल बाल बचे मिस्टर जयेश. बाराच झालेला आहे तर निश्चितच शेवटचं षटक. आणि या षटकामध्ये क्या बात आहे, गॅप मध्ये चेंडू. निखिलचा प्रयास राहिला असफल, कारण चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. गौरवला स्ट्राईक वरती जास्त राहणं का गरजेचं होतं त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका. त्या ठिकाणी आकाश अडवतो चेंडूला. तामाद्रा क्या बाद आहे, चांगला फटका. दुसरा चौकार या षटकातला. समीकरण येऊन काय राहते, 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. यस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. गौरवसाठी बक्षीस आलेलं आहे. लगातार 2 चौकार ठोकले तर करण बैरा यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. करण बैरा यांचे 2000 रुपये म्हणजे 2 चौकार गौरव यांचे. सरबॅटी माल फटका. त्या ठिकाणी जयेश बनसोडे निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच फिल्डर परत अडवतो चेंडू. ऑन साइडला एकच धाव. या 1 धावाने काहीच होणार नाहीये आणि जीवदानी माऊली संघ हा सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी माऊली संघ आणि हार्ड लक बाय सायबा बी संघ.